नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियाज टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग 4 मराठी माध्यम या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील माहितीचे व्यवस्थापन यामधील पान नंबर 55 वरील उदाहरणे सोडवून पाहू. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू माहितीचे व्यवस्थापन यामधील पान नंबर 55 वरील पुढील उदाहरणे सोडवून पाहू. रीटाने तिच्या मित्रमैत्रिणींना सर्वात जास्त आवडता गोड पदार्थ विचारला व तक्त्यामध्ये ताळ्याच्या खुणा केल्या. त्या मोजून तक्ता पूर्ण करा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गोड पदार्थ जिलेबी, लाडू, त्यानंतर ताळ्याच्या खुणा केलेल्या आहेत. मुलांची संख्या लिहिलेली आहे. तर जिलेबी खाणारे 1 2 3 4 मुलांची संख्या आहे 4. ताळ्याच्या खुणा पण 4. लाडू खाणारे 1 2 3 4 5 6 7 तर आपण लिहिलेले आहे. गुलाबजामुन खाणारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 तर गुलाबजामुन खाणारे आहेत 11. ताळ्याच्या खुणा 11. मुलांची संख्या 11. इतर गोड पदार्थ खाणारे 1 2 3 ताळ्याच्या खुणा 3 आहेत म्हटल्यानंतर मुलांची संख्या पण 3च आपण इथे लिहिलेली आहे. तर यावरून प्रश्नांची उत्तरे आपण देऊ. कोणता पदार्थ सर्वात जास्त मुलांना आवडतो? अर्थातच गुलाबजामुन हा पदार्थ सर्वांना जास्त आवडतो. लाडू आवडणाऱ्या मुलांची संख्या जिलेबी आवडणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर लाडू आवडणारे किती आहेत? 7 आहेत आणि जिलेबी आवडणारे 4 आहेत. म्हणजे 4 5 6 7 3ने जास्त आहे. लाडू खाणारी संख्या 3ने जास्त आहे. इथे आपण लिहू. त्यानंतर पुढील प्रश्न. खालील माहिती गोळा करा. चित्रे किंवा खुणा वापरून माहितीचे तक्ते तयार करा. वर्गातील मुलांचे वाढदिवस कोणकोणत्या महिन्यात येतात? तर तुम्ही सर्व मुलांना विचारायचे वाढदिवस तुमचे कोणत्या महिन्यात येतात, त्याप्रमाणे तक्ता तयार करायचा. त्याप्रमाणेच ताळ्याच्या खुणा, मुलांची संख्या असे त्या तक्त्यामध्ये व्यवस्थित लिहायचे आहे. त्यानुसार वर्गातील मुलांचे वाढदिवस कोणकोणत्या महिन्यात येतात ते आपण तक्ता पूर्ण करायचा. स्वयंपाकघरातील वस्तू व त्यांची संख्या. उदाहरणार्थ वाट्या, पेले, ताटे, तांबे, कप, बशा, चमचे इत्यादी. तर हा तक्ता तयार करत असताना प्रथम स्वयंपाकघरातील वस्तू, त्यानंतर ताळ्याच्या खुणा, वस्तूंची संख्या असा तक्ता तयार करायचा आहे, म्हणजे तुम्हाला ते सोपे जाईल. वर्गातील विद्यार्थ्यांना कोणता पाळीव प्राणी जास्त आवडतो? तर दिलेल्या माहितीवरून हे तक्ते तुम्ही बनवायचे आहेत. समजलं बालमित्रांनो? आता पुढे पाहू. तर खालील तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे पहा. शेतातील पिके गहू, ज्वारी, तांदूळ, वाटाणा, भुईमूग, ऊस इत्यादी पिकांची नावे आहेत. त्यानंतर पीक घेणारे शेतकरी. इथे पीक घेणारे शेतकरी किती आहेत ते या राखाण्यात लिहिलेलं आहे. आता प्रश्नांची उत्तर द्या. एकूण किती पिकांची माहिती दिलेली आहे? 1 2 3 4 5 6 पिकांची माहिती दिलेली आहे. तर भुईमूग हे पीक घेणारे शेतकरी किती आहेत? भुईमूग. तर इथे भुईमूग दिलेलं आहे. किती शेतकरी आहेत? 1 2 3 4 5 भुईमूग घेणारे शेतकरी आहेत 5. इथे आपण 5 अंक लिहिला. कोणते पीक सर्वात कमी शेतकऱ्यांकडून घेतले जाते? कमी शेतकऱ्यांकडून कोणते पीक घेतले जाते? तर इथे 2 शेतकरी आहेत. ऊस हे पीक कमी शेतकरी घेतात, म्हणून इथे आपण ऊस लिहू. त्यानंतर कोणते पीक सर्वात जास्त शेतकऱ्यांकडून घेतले जाते? कोणते पीक इथे जास्त शेतकरी दिसतात? कुठे? ज्वारी या पिकाच्या पुढे जास्त शेतकरी दिसतात, म्हणून ज्वारी हे सर्वात जास्त शेतकऱ्याकडून घेतले जाते. रविवारच्या संध्याकाळी मनोरंजनासाठी काय केले? या प्रश्नाला मुलांनी दिलेल्या उत्तरावरून तयार केलेला तक्ता पहा. तर मनोरंजनाचा प्रकार ताळ्याच्या खुणा आणि मुलांची संख्या दिलेली आहे. मनोरंजनाचा प्रकार खेळ खेळलो. एकूण किती ताळ्याच्या खुणा आहेत? तिथे 1 2 3 4 5 6 7 तर मुलांची संख्या आहे 7. ताळ्याच्या खुणा पण 7. टीव्ही पाहणाऱ्या मुलांची संख्या किती आहे? ताळ्याच्या खुणा 1 2 3 आहेत, त्यामुळे मुलांची संख्या पण 3. बागेत फेरफटका मारला. 1 2 3 4 मुलांनी बागेत फेरफटका मारला. गोष्टीचे पुस्तक वाचले.
1 2 3 4 5 6 7 8. 8 मुलांनी गोष्टीची पुस्तके वाचलेली आहेत. ताळ्याच्या खुणा पण 8 आहेत. यावरून प्रश्नांची उत्तरे देऊ. एकूण किती मुलांची माहिती दिलेली आहे? एकूण किती मुलांची माहिती दिलेली आहे? तर मुलांची संख्या आहे त्याची एकूण बेरीज करू म्हणजे आपल्या लक्षात येईल. एकूण मुलांची संख्या आहे 22. 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 8 22. तर एकूण मुलांची संख्या आहे 22. इथे आपण लिहू. पुढील प्रश्न. बागेत फेरफटका मारलेली मुले किती? बागेत फेरफटका मारलेली एकूण मुले आहेत 4. कोणती गोष्ट करणाऱ्या मुलांची संख्या सर्वात कमी आहे? TV पाहिला. दूरचित्रवाणी पाहिलेल्या मुलांची संख्या सर्वात कमी आहे म्हणजे फक्त 3 मुलांनी TV पाहिला. मुलांना सर्वात जास्त आवडणाऱ्या फळांची माहिती गोळा करा व तक्ता तयार करा. तर इथं आवडणारे फळ लिहायचे, इथे ताळ्याच्या खुणा करायच्या आहे, इथे मुलांची संख्या लिहायची आहे. तर इथे आपण माहितीवरून ताळ्याच्या खुणा करू. तर आंबा आवडणारे मुले आहेत 12. इथे ताळ्याच्या खुणा 12 केलेल्या आहेत. पेरू आवडणारे आहेत 5. ताळ्याच्या खुणा पण 5 केलेल्या आहेत. सफरचंद आवडणारे आहेत 1 2 3 4 5 6 7. सफरचंद आवडणारे 7 मुले आहेत. डाळिंब 1 2 3 4 5 6 7 8. तर डाळिंब आवडणाऱ्या मुलांची संख्या आहे 8. ताळ्याच्या खुणा पण आपण केलेल्या आहेत. या तक्त्यावरून वेगवेगळी कोणती माहिती मिळते ते लिहा. कोणते फळ सर्वात जास्त जणांना आवडते? तर इथे 12 म्हणजे आंबा हे फळ जास्त जणांना आवडते. पेरू आवडणाऱ्याची संख्या टिंबाटिंबा आवडणाऱ्या संख्येपेक्षा कमी आहे असा आपण प्रश्न तयार करू. पेरू आवडणाऱ्याची संख्या टिंबाटिंबा आवडणाऱ्या संख्येपेक्षा कमी आहे. तर पेरू आवडणाऱ्या मुलांची संख्या ही सफरचंद आवडणाऱ्या मुलांपेक्षा कमी आहे. इथे आपण सफरचंद लिहिलेलं आहे. खालील प्रश्नांची उत्तरे शोधून माहितीचा तक्ता तयार करा. तर इथे शाळा सुटताना शाळेच्या दारापाशी तुम्हाला घरी नेण्यासाठी किती दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी वाहने उभी असतात याचा तक्ता तुम्ही तयार करायचा आहे. म्हणजे शाळा सुटल्यानंतर 2 व्हीलर गाड्या किंवा 2 चाकी किती आहेत, 3 चाकी म्हणजे रिक्षा किती आहेत आणि 4 चाकी म्हणजे 4 व्हीलर किती आहेत याचा तक्ता तयार करायचा आहे. तर इथे तुम्हाला थोडक्यात समजून सांगते. वाहने दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी. ताळ्याच्या खुणा इथे 14 वाहनांची संख्या आहे. 3 चाकी वाहनांची संख्या आहे 10 आणि 4 चाकी वाहनांची संख्या आहे 7. इथे ताळ्याच्या खुणा आपण केलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तक्ता तयार करून माहिती लिहायची आहे. समजलं? तर दुसरा प्रश्न आहे. शाळेमध्ये किती लाकडी, लोखंडी आणि प्लॅस्टिकच्या खुर्च्या आहेत? तर लाकडी, लोखंडी, प्लॅस्टिक असे मोजून तुम्ही ताळ्याच्या खुणा आणि खुर्च्यांची संख्या लिहायची आहे. वर्गातील मुलांच्या दप्तरांचे रंग कोणकोणते आहेत? तर लाल, पिवळा, हिरवा असे रंग लिहायचे. त्यानंतर ताळ्याच्या खुणा, त्यानंतर दप्तरांची संख्या अशी लिहायची. असा तक्ता तुम्ही तयार करायचा. त्यानंतर वर्गातील मुलांच्या घरात स्वयंपाकासाठी गॅस, केरोसिन किंवा लाकूड यापैकी काय वापरतात? तर याचा देखील तुम्ही तक्ता तयार करून लिहायचा आहे. शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या गावातील 10 शेतकऱ्यांकडे जाऊन प्रत्येकाकडे किती व कोणकोणते पाळीव प्राणी आहेत याची माहिती जमा करा. जसं की आता पाळीव प्राण्यांमध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी असे पाळीव प्राणी येणार. त्यानंतर मग त्यांच्या ताळ्याच्या खुणा, प्राण्यांची संख्या लिहायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही तक्ते तयार करायला शिकायचं आहे. समजलं बालमित्रांनो? तुम्ही हा अभ्यास घरी पूर्ण करायचा आहे.